गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आय होप सगळेजण खूप मजेत असतील. आम्ही पण मजेत आहे. आज आता मी पूर्ण फॅमिली निघालो एका मैत्रिणीच्या घरी, जिथे 21 वेळा हनुमान चालीसा पठण केलं जाणार आहे आणि मस्त आम्ही संध्याकाळ आमची छान जाणार आहे. सो व्हिडिओ करायला जेवढा मिळेल तेवढा मी नक्की व्हिडिओ करेल आणि तुमच्यासोबत शेअर करेन. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. शिफ्ट असेल तर ठीक आहे. घर सुद्धा खूप छान डेकोरेट केलं होतं फुलांनी आणि सुंदर अशी पूजा आम्हाला करायला मिळाली हनुमानजींची. आणि मस्त आम्ही जेवण वगैरे करून घरी निघालो आणि आता आमचा नेक्स्ट डे नक्की बघा. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आता आम्ही उठलोय आणि मी उठली खूप एकदम सोर थ्रोटने. खूप घसा दुखतोय माझा, पण आता प्रॉमिस केलं होतं कोणाला तरी की आम्ही नक्की येऊ, कारण की आम्ही फक्त बड्डे टू बड्डे भेटतो. सो आम्ही घेऊन चाललो यांना स्प्लॅश पॅडला आणि मेडिसिन वगैरे मी घेतले. आय होप मला बरं वाटेल. आणि व्हिडिओ कुठून बघतात ते नक्की सांगा. सो व्हिडिओला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फॉर माय मेहनत. आम्ही चाललोय 1 तासावरती बड्डेसाठी. सो आता मी निघालो फायनली. सीट बेल्ट लावून सगळे रेडी आहेत. बघता बघता सबस्क्राईब बटनवर नक्की क्लिक करा. सो फायनली आम्ही पोहोचलो जिथे आम्ही बर्थडेला आलो होतो. बरोबर 1 तास लागला आम्हाला पोहोचायला. येस, लुक्स लाईक अ स्कूल, राईट? लुक्स लाईक इट्स इंडोर. सो सनस्क्रीन लावून मुलं रेडी. बस बस काय पूर्ण. चला, बर्थडे संपेल इथे सनस्क्रीन मध्ये. आर यू एक्साइटेड अमू? आर यू एक्साइटेड फॉर अ केक और फॉर स्प्लॅश? वाटलंच होतं मला. केक आम्हाला कोणालाच नाही आवडत घरात. आवडतो पण 1-2 बाईट बस, मग फेकला जातो पूर्ण केक. ब्युटिफुल. आवडलं तुला? छान आहे ना. तिथे पाणी जा गोर आणते. मस्त असे छोले पॅटीस होते जे आम्ही इथे आल्यानंतर असेंबल केले होते. छोले, कट, चटणी आणि मग त्यानंतर हे छोटे पापडी असं लावून खूप टेस्टी होतं. त्यानंतर कियान रियानचे फोटो काढले आणि ते खूप एक्सायटेड होते पाण्यात जायला. त्यानंतर जेवण बघा, सँडविच वगैरे सगळं काय होतं आणि सगळं होममेड फूड होतं. एवढ्या जणांचं पार्टीचं जेवण होममेड होतं. मस्त केक. 7th बर्थडे होता.
दिसतं ते बाईक यम्मी आहे. How is it? How is it? What you guys eating? पिझ्झा. Hey, no, don't give it to me. Are you guys having fun? Seriously? हा बघ जा जा. Yes, I will check. बस आपलंच होतं म्हणे. मी चेक करते. फायनली कियान रियानला पाण्यात जायला मिळालं आणि बघणार ते दोघं काय मज्जा करतायत. इथे छान फन करून खाऊन पिऊन मस्त घरी गेलो चेंज वगैरे करून आणि नंतर घरी आराम केला आणि त्यानंतर अजून एक बड्डे पार्टी अटेंड केलेली. त्यानंतरचा दिवस आमचा नक्की बघा पुढे. हॅलो, आता आज आम्ही आलोय सकाळी. बड्डे संपला त्याच्यानंतर अजून एक बड्डे सेलिब्रेट केला, घरी गेलो. त्यानंतर आज आम्ही आलोय जेवायला, आमचा फॅमिली टाइम. सो हा आज फक्त आणि फक्त फॅमिली टाइम आहे. सो जेवायला आलोय लंचला. कालपासून तब्येत बिघडलेला, अजून पण घसा खराबच आहे. कसा असतो. सो तरी पण फिरतोय. चला आता तुम्हाला दाखवतो आम्ही केलेली मज्जा. येस, चला चपाती खाणार आम्ही बाहेर जाऊन पण. आज आम्ही आले यम ऑफ इंडिया. लेट्स ट्राय इथलं फूड कसं आहे आणि इथली टेस्ट पण कशी आहे ते आम्ही खाऊन मग सांगू. सो लेट्स ऑर्डर फर्स्ट. गाण्यांचा आवाज खूप मोठा होता रेस्टॉरंटमध्ये, जो त्याने कमी ठेवायला पाहिजे ॲक्च्युली. सो व्हिडिओमध्ये कॉपीराईट येईल, त्यामुळे व्हिडिओ म्यूट केला आहे आता इथे. आणि हा आवाजसुद्धा इग्नोर करणार आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. Let's try this. This is the chicken starter. Chicken, chili chicken. Spicy, मस्त. Medium spicy, सांगून पण spicy. Tasty. त्याचा घसा वेगळा पण टेस्टी गाईज. Yum. You like it? Yes, I like this spicy chicken. सगळ्यांना आवडलं. अजून काय पाहिजे? चिकन असं सॉफ्ट आहे म्हणून जास्त चांगलं पाहिजे. आता काय काय चिकन असं रब्बर सारखं. मस्त आहे ना? I told you. This is so good. I rate it 10 out of 10. 10 out of 10. Good job. Yes. This is good. 200 feeling spicy. This is good and I got 5. This is 500 points. Yes. पूर्ण फॅमिलीला चिली चिकनसाठी एकदम 10 out of 10. आणि कियानकडून तर 500 पॉईंट्स मिळाले. करेक्ट कियान? चिकन खूप सॉफ्ट आहे. नेक्स्ट आमची डिश होती बटर चिकन आणि गार्लिक नान. मस्त दिसते, सगळं एवढं यमी होतं. पण आज माझा घसा एवढा खराब आहे की मला सगळं खायला त्रास होत होता. आणि इथे गाण्यांचा आवाज एवढा जास्त आहे, सो प्लीज इग्नोर. लेट्स ट्राय गाईज बटर चिकन अँड गार्लिक नान. सो येस येस, लेट्स ट्राय बटर चिकन. गार्लिक नान खूप टेस्टी आहे, खूप टेस्टी. आणि मीडियम स्पायसी सांगितलं होतं, टेस्ट लेवल पण एकदम परफेक्ट आहे त्यांनी नसेल. आणि ती चिली चिकन मीडियम स्पायसी सांगितलं पण स्पायसी नाही. सो बटर चिकन आणि
गार्लिक नानमध्ये गार्लिक नान इज बेस्ट आणि बटर चिकन सेकंड बेस्ट. टॅन आता वेळ होती विजयवाडा चिकन बिर्याणी. आणि ही बिर्याणी आम्हाला इथलीच आवडते. आम्ही पहिलं ट्राय केली होती फक्त बिर्याणी या रेस्टॉरंटची आणि आम्ही सेकंड टाइम आता ट्राय करणार होतो. आमचं जेवण झालं मस्तपैकी. छान लंच डेट झाली आमची, फॅमिली डेट. सो कारण की बरं पण नव्हतं वाटत, सो एक मस्त ट्रीट मिळाली मला सगळ्यांकडून. थँक्यू. मस्त जेवण झालं पोट भरून. थोडं स्पायसी होतं कारण की मला घसाचा प्रॉब्लेम म्हणून. ओव्हरऑल मस्त जेवण होतं. इथे मी परत येईल. यम ऑफ इंडिया. खूप टेस्टी फूड होतं कारण की अमेरिकेत राहून जरा आपलं भारतीय जेवण चांगलं मिळणं खूप मोठी गोष्ट असते. तसं डॅलसमध्ये खूप ऑप्शन आहे, पण ह्या रेस्टॉरंटचं जेवण पण छान होतं. आणि अजून एक गोष्ट सांगायचं म्हणजे की ते एवढं छान ते ट्रीट करतात आणि असं वेलकमिंग बिहेवियर होतं सगळ्यांचं. असं नव्हतं की हां खा आणि जा, असं काही नव्हतं. कारण की माझे 3 मुलं आहेत, थोडंफार इकडे तिकडे होतं, पण ते असं काही हे नव्हते करत चिडचिड वगैरे असं काही. मस्त वाटलं, छान जेवण झालं. निघालो घरी. देर इज अ चान्सेस की आम्ही आईस्क्रीम खाऊन जाऊ, पण नाही खाणार कारण की घसा गेला. कारण की हिला खायची आहे. सो आता आम्ही ब्रम्स मध्ये आलो आईस्क्रीम घ्यायला. ब्रम्स हे फेमस आहे दुधासाठी. ऍक्च्युली गाईचं दूध मिळतं इथे ब्रम्स मध्ये फ्रेश. यांनी आईस्क्रीम पार्टी घेतलीच. आता आईस्क्रीम खातोय. हो दिसलं. आता मोबाईलमध्ये घुसतो पण. आता पोहोचतोय घरी. सगळं खाऊन पिऊन झालंय. इथे आईस्क्रीम खाणं पण चालू आणि गाडी चालवणं पण चालू आहे. फायनली आम्ही आमच्या कम्युनिटीमध्ये आलो आता. टुमारो. आराम करून मस्त घरातलं क्लीनअप वगैरे करून आता मी आली आहे पार्कला मुलांना घेऊन. जस्ट गाडी पार्क केली आणि हे तिघं इथे खेळत आहेत. पार्कला कोणीच नाही, आम्हीच आहे फक्त. घरात मोबाईल बघण्यापेक्षा घेऊन आली इकडे. आणि इकडे बघा सनसेटचा टाईम झाला. किती सुंदर वाटते बघा. 8:30 वाजता आहेत आता. 8:30 वाजता दिवस मावळायला सुरुवात होते. 8:30 पण नाही, 9 वाजता आता डार्क होईल कारण की समर चालू आहे ना, तर मोठा दिवस असतो. सो बॅक कॅमेरा करून तुम्हाला दाखवते. हे बघणार आम्हीच आहे फक्त पार्कला आज कारण की वीकेंड आहे ना. आता सगळेजण बिझी असतील, कुठे ना कुठे फिरायला गेलेले असतील. आम्ही सकाळी बिझी होतो पण आता घरीच होतो. स्कूलला तर सुट्ट्या लागल्या आता काल परवापासूनच. आणि मस्त दिवस मावळतोय. आमचा वीकेंड खूप मस्त गेला, बिझी गेला. बड्डे पार्टीज अटेंड केले. खूप लांबपर्यंत बड्डेला गेलेलो कारण की सगळे लोक आपल्या घरी येतात, तर आपल्याला पण जावंच लागतं. सो असा होता आमचा वीकेंड. व्हिडिओ कुठून बघितला ते नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि लवकरच भेटूया नेक्स्ट वीकेंड व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.